ही शहरातील अत्यंत जुनी शाळा आहे। आता 2025-26 या वर्षाचे प्रवेश सुरू झालेले आहेत। पालकांचा जो आमच्यावर विश्वास आहे, हा विश्वास आम्ही नेहमी सार्थ करू। दररोज योगासनं केली पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे, नियमित चौरस आहार घेतला पाहिजे आणि शरीराच्या कुठल्याही तक्रारी असल्या तर ते एकमेकींना मैत्रिणींना सांगण्यापेक्षा डॉक्टरांकडे गेलं पाहिजे। एक जनार्दनी राधा नागरी गाण्याचा नादा, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून खाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली येथे दिनांक 21 जानेवारी मंगळवार रोजी मकर संक्रांती निमित्त माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्या निमित्ताने महिलांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉक्टर रेखा पवार या होत्या। कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉक्टर रेखा पवार यांनी उपस्थित माता पालकांना महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ रोहिणी शिवाजी राळेभात, शबनम नासिर सय्यद, सौ मनीषा निलेश गायकवाड या होत्या। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रेखा पवार या होत्या। यावेळी आलेल्या सर्व महिला बहिणींनी एकामेकांना हळद कुंकू करून व उखाणे घेऊन कार्यक्रमामध्ये रंगत आणली। कार्यक्रमात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता। यावेळी बक्षीस म्हणून पैठणी ठेवण्यात आली होती। या पैठणीच्या प्रायोजक सौ वैशाली ढवळे व सौ सारिका इंगळे एचयू गुगळे पतसंस्थेच्या वतीने देण्यात आली होती। यावेळी महिलांनी खेळ पैठणी या स्पर्धेत सहभागी होऊन रोजच्या धाकाधकीच्या जीवनातील ताणतणाव विसरून मनसोक्त आनंदाने खेळ पैठणीचा खेळला। या स्पर्धेचे प्रथम विजेत्या सौ राणी उगले या ठरल्या, तर उपविजेत्या सौ स्वाती राळेभात ठरल्या। विजेत्यांना पैठणीचे बक्षीस सौ वैशाली ढवळे व सौ सारिका इंगळे यांच्या हस्ते देण्यात आले। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शैलजा बडे मॅडम यांनी महिला भगिनींना भारत देशाच्या संविधान उद्देशिकेचे वाचन केले। सर्व माता पालकांना संविधान उद्देशिका पत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली जामखेड या शाळेचे राबविण्यात येणारे उपक्रम व घर घर संविधान राबवण्याबाबत जामखेड तालुक्याचे गट विकास अधिकारी शुभम जाधव साहेब यांच्या सूचनेनुसार व गट शिक्षण अधिकारी माननीय विजय शेवाळे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खाताळ, शिक्षण विस्तार अधिकारी नरवडे साहेब, केंद्र प्रमुख नवनाथ बळे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले। संविधान पत्रिका हळदी कुंकूसाठी आलेल्या सर्व माता बहिणींना पालकांना वाटप व वाचन करण्यात आले। माहिती शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय यादव यांनी दिली। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले जामखेड शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय कर्डिले सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली जामखेड मुख्याध्यापक श्री दत्तात्रय यादव सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव राळेभात सर, उपाध्यक्ष निलेश गायकवाड सर। जॉब पण करतात, त्यामुळे त्यांचे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत नाही, आरोग्याकडे लक्ष देत नाही। तुम्ही रोज नियमित व्यायाम केला पाहिजे। कामाच्या सवयीखाली त्याला हे कामास वेळ नाही हे कारण सांगू नये। दररोज योगासनं केली पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे, नियमित चौरस आहार घेतला पाहिजे आणि शरीराच्या कुठल्याही तक्रारी असल्या तर ते एकमेकींना मैत्रिणींना सांगण्यापेक्षा डॉक्टरांकडे गेलं पाहिजे। की आपण सांगतो की मला पण तसंच होतंय, एखाद्या वेळेस माझं पण कंबर दुखते, दुसरी माझं मला पण तेवढाच त्रास होते आणि ते नॅचरलच असतं। तसं नाही की तुम्ही त्या किरकोळ तक्रारी त्यासुद्धा डॉक्टरकडे येऊन रेग्युलर चेकअप केलं पाहिजे। आणि भारतातल्या 80% स्त्रिया
कॉमन आजार आहे आणि त्याचे काही लक्षण नसतात. कधी कधी फक्त थकवा येणे, कधी जास्त एक्झर्शन झालं तर दम लागणं, असं किरकोळ लक्षण दिसतं. तेव्हा काय होतं बायकांना की ठीक आहे आता तुला आपलं काम जास्त झालं आपण आराम करू, पण नाही त्याचं तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा आणि व्यवस्थित सगळा आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, शरीराचं नियमित चेकिंग केलं पाहिजे. काही काही खूप किरकोळ आजार असतात की जे लक्षणं त्यांचे एकदम किरकोळ असतात, जसं की समजा बायकांचं कधी पांढरं पाणी वगैरे जाणं आणि तो आजार इतका किरकोळ आहे. तो जर तुम्ही दवाखान्यात दाखवला 30 वर्षाच्या पुढे जर रेग्युलर सोनोग्राफी आतून तपासणी केली तर त्याच्यातून जे मोठे आजार होणार आहेत ते इथंच डायग्नोज होतात आणि आमच्यासारखे डॉक्टर्स त्याला ट्रीटमेंट देऊन पुढचे जे मोठे मोठे म्हणजे कॅन्सरसारख्या आजारालाही आपण लवकर निदान करून त्याच्यावर मात करू शकतो. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले या शाळेत हळदी कुंकाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर रेखा पवार या होत्या. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या आनंद द्विगुणित करण्यासाठी चमचा लिंबू शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये चमचा लिंबू या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या उगलेताई यांना पैठणी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आमच्या शाळेमध्ये वर्षभर सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये आषाढी एकादशी, दहीहंडी या कार्यक्रमाचं आयोजन शाळेत राबवलेल्या सहशालेय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये आवर्जून भाग घेतात. सर्व पालक आपल्या पाल्याच्या प्रगतीकडे लक्ष देतात. ही शहरातील अत्यंत जुनी शाळा आहे. आता 2025-26 या वर्षाचे प्रवेश सुरू झालेले आहेत. पालकांचा जो आमच्यावर विश्वास आहे हा विश्वास आम्ही नेहमी सार्थ करतो, यापुढेही सार्थ करू. सर्व पालकांचे आम्हाला असे सहकार्य राहावे एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जिल्हा परिषद मराठी मुले शाळा जामखेड व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नासिर चाचू सय्यद, सदस्य श्री अमोल सदाफुले, सौ मनीषा काळे, रोशाली काशीद, शंकर साबळे, विशाल खराडे, सुजाता परदेशी, रुपाली बहिर हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली शाळेच्या शैलजा बडे मॅडम, निशा कदम मॅडम, निर्मल सिद्धेश्वर मॅडम, अर्चना भोसले मॅडम, सुमन खेडकर मॅडम, मंजुषा कानडे मॅडम, सोनाली झोरे मॅडम, प्रतिभा ढोबळे मॅडम, अंबादास जोगदंड सर, भारती शिक्षागर मॅडम, मनीषा पवार मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले. ये महत्वाचं जजमेंट आहे. काय करत आलं